नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं इन्कम साईड. या ठिकाणी पाहणार आहोत एक्सपेंडिचर्स म्हणजेच काय तर खर्च. तर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहत आहोत आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमधली इन्कम साईड आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. या ठिकाणी आपण पाहणार आहोत एक्सपेंडिचर साईड. म्हणजेच एक्सपेंडिचर साईड म्हणजे नेमकं काय आणि या ठिकाणी कुठले कुठले आयटम्स नोंदवले जातात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे. तर एक्सपेंडिचर्स ओनली रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स ऑब्लिक लॉसेस ऑफ करंट इयर्स आर डेबिटेड टू धिस अकाउंट. या अकाउंटमध्ये फक्त रेव्हेन्यू स्वरूपाचे एक्सपेन्सेस आणि लॉसेस नोंदवले जातात. म्हणजे जे किरकोळ स्वरूपाचे खर्च आहे किंवा एखादा लॉस असेल तर तो या ठिकाणी एक्सपेंडिचरला नोंदवायचा. जसं तुम्ही प्रॉफिट लॉसला तुमच्या डेबिट साईडला नोंदवता, डेबिट साईडला काय असतात तुमचे एक्सपेन्सेस आणि लॉसेस असतात, त्याच पद्धतीनं एक्सपेंडिचरलासुद्धा तुमचे एक्सपेन्सेस आणि लॉसेस नोंदवायचे. हे तुमच्या प्रॉफिट लॉसला एकदम सिमिलर अकाउंट असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीनं डेबिट साईड म्हणजे एक्सपेंडिचर साईडला एक्सपेन्सेस आणि लॉसेस नोंदवायचे. ॲटम्स ऑफ एक्सपेन्सेस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मे डिफरन्स फ्रॉम कन्सर्न टू कन्सर्न. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे, ॲटम्स म्हणजे आपण जे काही नोंदवतो ते नोंदवणारे जे काही ॲटम्स असतात ते कन्सर्न वाईज डिफरन्स असणार आहेत. म्हणजे एखादी एज्युकेशनल संस्था असेल तर त्या ठिकाणी असणारे एक्सपेन्सेस वेगळे आहेत. त्या ठिकाणी स्टेशनरी असेल, पोस्टेज असेल, पेपर्स असेल, यासाठी केला जाणारा खर्च आहे. तर एखादं क्लिनिक असेल किंवा एखादं हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी मेडिसिनवर जास्त खर्च होतो. मेडिसिनसाठी होणारा खर्च असेल म्हणजे काय, आता मेडिसिनचा खर्च एज्युकेशनल संस्थेमध्ये येईल का, किंवा एज्युकेशनसाठी जे काही लागणारं बुक आहे किंवा जो काही एक्सपेन्सेस आहे तो हॉस्पिटलमध्ये येईल का, येणार नाही. म्हणजे काय, कन्सर्न वाईज तुमचा एक्सपेन्सेस वेगवेगळा असेल. एखादा क्लब आहे, क्रिकेट क्लब आहे, तर क्रिकेट क्लबमधला एक्सपेन्सेस काय असणार आहे, बॅट असतील, बॉल असतील किंवा त्यांच्यासाठी मेंटेन असेल, ग्राउंड रिपेअर असेल, हा खर्च कुठे येणार आहे तुमच्या. म्हणजे कन्सर्न वाईज तुमचं जसं ऑर्गनायझेशन कुठल्या प्रकारचे आहे, संस्था कुठल्या प्रकारची आहे त्यानुसार खर्च असतील वेगवेगळे. संस्था एखादी एज्युकेशनल संस्था असेल तर एज्युकेशनल संस्थेचे खर्च वेगळे, एखादी हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटलचे खर्च वेगळे, एखादं क्लब असेल तर क्लबचे खर्च वेगळे. म्हणजेच काय, कन्सर्न कुठल्या प्रकारचे आहे म्हणजे संस्था कुठल्या प्रकारची आहे, संस्थेनुसार तुमचा खर्चाचा जो काही ॲटम आहे तो बदलणार आहे. सगळीकडे सेम असणार नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कन्सर्न वाईज ॲटम्स वेगळा असेल. आता आपल्याला एखाद्या हॉस्पिटल संबंधीचं अकाउंट काढायचं आहे तर सगळे खर्च हॉस्पिटल संबंधीचे असतील, हॉस्पिटलशी रिलेटेड खर्च असतील. एखादी एज्युकेशनल संस्था असेल तर सगळे खर्च एज्युकेशनल संस्थेशी रिलेटेड जे काय आहेत ते असणार आहेत. त्यामुळं एक्सपेंडिचर साईडला तुम्ही काय नोंदवणार आहात, तुमचे सगळे रेव्हेन्यू स्वरूपाचे एक्सपेन्सेस आणि लॉसेस. रेव्हेन्यू स्वरूपाचे म्हणते मी, लक्षात घ्या. रेव्हेन्यू म्हणजे किरकोळ स्वरूपाचे सतत होणारा खर्च, सॅलरी, रेंट, इंटरेस्ट, हे सगळे कसले आहेत, रेव्हेन्यू स्वरूपाचे एक्सपेन्सेस आहेत. इन्शुरन्स असेल, हे सगळे रेव्हेन्यू स्वरूपाचे एक्सपेन्सेस आहेत. किंवा एखादी ॲसेट सेल केली तुम्ही आणि ती सेल करत असताना काही लॉस आला. फॉर एक्झाम्पल, तुम्ही फर्निचर, तुमचं 10,000चं फर्निचर आहे पण ते तुमचं 8,000ला विकलं गेलं. 10,000चं फर्निचर 8,000ला विकलं गेलं म्हणजे लॉस किती आला तुम्हाला, 2,000. मग हा 2,000 लॉस काय करणार तुम्ही, इथे एक्सपेंडिचरला नोंदवणार. म्हणजेच काय, एखाद्या ॲसेटच्या विक्रीमध्ये लॉस आला असेल किंवा काही लॉस असेल तर तो त्या ठिकाणी नोंदवा. त्याचबरोबर जर तुमचा काही किरकोळ स्वरूपाचा खर्च असेल तर तो खर्चसुद्धा एक्सपेंडिचरला नोंदवायचा आहे आपल्याला. ओके. Expenses paid for previous year or for next year are not taken into account.
जे खर्च मागच्या वर्षी, प्रिव्हियस इयर म्हणजे कुठलं, मागच्या वर्षीचे आहेत, आणि नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षीचे आहेत, ते खर्च आपण या अकाउंटला नोंदवत नाही. जसं प्रॉफिट लॉसला प्रीपेड असेल लेस करतो, ठीक आहे. तसंच या ठिकाणी सुद्धा प्रीपेड असेल लेस करा, ॲडव्हान्स असेल लेस करा, लास्ट इयर असेल, प्रिव्हियस इयर असेल ते सुद्धा लेस करा. जे काही करंट इयरचं आहे म्हणजे एखादं आउटस्टँडिंग असेल तर ते काय होणार, ॲड होणार. आउटस्टँडिंग म्हणजे काय, करंट इयरचं आहे पण अद्याप मिळालेलं नाही, अद्याप खर्च केलेला नाही, असं आउटस्टँडिंग जेवढं काही असतं ते आपण ॲड करतो. आणि प्रीपेड असेल, ॲडव्हान्स असेल किंवा प्री रिसिवड असेल किंवा आपण म्हणूया प्रिव्हियस इयरचं असेल, लास्ट इयरचं असेल, तर हे सगळं काय करायचं आहे, लेस करायचं आहे. लक्षात ठेवा, हे सगळं लेस करायचं आहे. आउटस्टँडिंग काय असेल तरच ते तेवढं फक्त आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. एकदम सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट लॉसला कसं डेबिट साईडला एक्सपेन्सेस, क्रेडिटला इन्कम असतं, सेम त्याच पद्धतीनं डेबिटला तुम्हाला एक्सपेन्सेस नोंदवायचे आहेत आणि क्रेडिटला इन्कम नोंदवायचे आहेत. ठीक आहे, येते लक्षात. यानंतर आता जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, प्रॉफिट लॉस अकाउंट काढण्याचा मुख्य हेतू काय असतो आपला, की आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस किती झाला आहे हे पाहायचं असतं. यासाठी आपण काय काढतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस किती झाला हे पाहण्यासाठी काढलं जातं. त्याच पद्धतीनं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काढण्याचा हेतू काय, तर तुम्हाला त्या सरप्लस किती झालं आहे किंवा तुमचं डेफिसिट किती आहे हे शोधायचं आहे. आता फक्त शब्द बदललेत बघा. प्रॉफिट लॉसच्या ऐवजी काय म्हणतो आपण, इन्कम एक्सपेंडिचर. आणि नेट प्रॉफिट आणि नेट लॉसच्या ऐवजी काय म्हणतोय, सरप्लस किंवा डेफिसिट. सरप्लस म्हणजे काय, अधिक्य. जसं तुमचं नेट प्रॉफिट असतं त्याच पद्धतीनं सरप्लस, अधिक्य. आणि डेफिसिट म्हणजे काय, लॉस. नेट लॉस म्हणजेच काय, तुमचं डेफिसिट. आता या ठिकाणी सरप्लस आणि डेफिसिट केव्हा येतं, जर तुमची इन्कम साईडची टोटल जास्त असेल. बघा, जर तुमची इन्कम साईडची टोटल जास्त असेल तर त्या ठिकाणी असेल तुम्हाला सरप्लस. आणि जर तुमची एक्सपेन्सेस जास्त असतील, खर्च जास्त असेल, तर त्या ठिकाणी काय असेल, डेफिसिट. जसं प्रॉफिट लॉसमध्ये आहे, डेबिट साईड कशाची आहे, एक्सपेन्सेसची. एक्सपेन्सेस जास्त झाले म्हणजे काय आला, नेट लॉस. आणि क्रेडिट साईड कशाची आहे, इन्कमची. इन्कम जास्त झालं म्हणजे काय होतो, नेट प्रॉफिट. सेम त्याच पद्धतीनं डेबिट साईड म्हणजे एक्सपेन्सेस जास्त झाले तर डेफिसिट, आणि इन्कम जास्त झालं तर काय असेल, सरप्लस. आता हा सरप्लस किंवा हे डेफिसिट जे काय आहे याची आपल्याला नोंद कुठं करायची आहे. जसं नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काय करतो आपण, तर प्रॉफिट असेल तर कॅपिटलमध्ये ॲड केलं जातं, नेट लॉस असेल तर कॅपिटलमधनं लेस केलं जातं. सेम त्याच पद्धतीनं या ठिकाणी काय सांगितलं आहे, इफ देअर इज अ सरप्लस इट इज ॲडेड टू कॅपिटल फंड. जर सरप्लस असेल तर काय करा, कॅपिटल फंडमध्ये ॲड करा. आणि इफ देअर इज अ डेफिसिट इट इज डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल फंड. जर डेफिसिट असेल तर कॅपिटल फंडमधनं लेस करा. म्हणजे सरप्लस असेल तर काय होणार, ॲड होणार, आणि डेफिसिट असेल तर काय होणार, लेस होणार. येते लक्षात. जसं नॉट फॉर प्रॉफिट, तुम्ही प्रॉफिट अँड लॉस करताना सेम त्याच पद्धतीचं आहे इन्कम आणि एक्सपेंडिचर. काही बदल नाही, फक्त काय होणार आहे ते होतं पार्टनरशिप. हे आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्यामुळं अकाउंटचं नाव चेंज आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे. तिथं होतं नेट प्रॉफिट, इथं आहे सरप्लस. तिथं होता नेट लॉस, इथं आहे डेफिसिट. येते ना लक्षात. जे काही सांगते ते काळजीपूर्वक ऐका. आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत, व्हिडिओद्वारे मी तुम्हाला ज्या काही नोट्स सांगते त्या नोट्ससुद्धा तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा. यामुळे तुम्हाला परत तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सोडवता तेव्हा काही अडचण आली तर याचा यूज तुम्हाला करता येईल. ठीक आहे, आता आपण पाहूया थोडक्यात याचे फीचर्स. फर्स्ट आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट कसलं आहे, नॉमिनल अकाउंट आहे. म्हणजे जसं नॉमिनल अकाउंटचा रूल काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सेम त्याच पद्धतीनं डेबिटला एक्सपेन्सेस आहेत आणि क्रेडिटला काय आहे, इन्कम आहे. ठीक आहे. सेकंड,
This account records only revenue, expenses and income of current year only. या अकाउंटमध्ये काय नोंदवणार? रेव्हेन्यू स्वरूपाचे सगळे तुमचे एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ स्वरूपाचा खर्च. जो किरकोळ स्वरूपाचा म्हणजे कुठला? जो वारंवार केला जातो, सतत केला जातो, त्याला म्हणतो आपण रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. आणि रेव्हेन्यू स्वरूपाचं इन्कम म्हणजे जे सतत मिळणार आहे ते. आणि हे सगळं कुठलं? या ठिकाणी नोट डाऊन केले बघा, करंट इयर ओनली. जे करंट इयरचं आहे, जे चालू वर्षाचं आहे, तेच फक्त आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचरला घ्यायचं आहे. मागच्या वर्षीचं असेल लेस करा, नेक्स्ट इयरचं असेल लेस करा, करंट इयरचं जेवढं आहे तेवढंच या ठिकाणी नोंदवा. करंट इयरचं म्हणजे आउटस्टँडिंग असेल किंवा करंट इयरचं जे काही असेल ते या ठिकाणी ॲड करायचं आहे, बाकी सगळं लेस. त्यानंतर नंबर 3 मगापासून सांगते मी बघा, इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे कशाला सिमिलर आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आपल्याला नवीन काय म्हटलं का अगोदरच टेन्शन येतं, अरे बापरे हे काय तर नवीनच आहे, वेगळंच दिसते. अगोदरच आपलं मेंटॅलिटी अगोदरच वेगळी होती की बाबा अवघड आहे, कसं होणार, जमतंय का नाही, असं होते. पण हे एकदम सेम आहे, प्रॉफिट लॉसला सेम आहे. बघा जसं प्रॉफिट लॉस प्रत्यक्षात प्रॉब्लेम सोडवताना तुमच्या लक्षात येईल, जसं प्रॉफिट लॉसला तुम्ही करता डेबिटला एक्सपेन्सेस, क्रेडिटला इन्कम, सेम त्याच पद्धतीनं करायचं आहे. डेबिटला एक्सपेन्सेस नोंदवायचे आणि क्रेडिटला इन्कम नोंदवायचे. डेबिट साईड जास्त आली म्हणजे एक्सपेन्सेस जास्त झाले तर लॉस आहे, आणि क्रेडिट साईड जास्त झाली म्हणजे इन्कम जास्त झालं तर काय असेल? प्रॉफिट असेल. म्हणजेच काय? क्रेडिट साईड जास्त आली तर सरप्लस, डेबिट साईड जास्त आली तर डेफिसिट. ओके. नंबर 4, इट इज प्रिपेअर टू फाइंड आउट सरप्लस और डेफिसिट. हे कशासाठी काढलं जातं? तर सरप्लस म्हणजे अधिक्य किती झाले. आता संस्था म्हटल्यावर कुठलीही संस्था असू द्या, प्रॉफिट ऑर्गनायझेशन असू द्या किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असू द्या, संस्थेमध्ये हे हिशोब ठेवले जातात. का तर या ठिकाणी सुद्धा आता नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, प्रॉफिट हेतू नाही आहे त्यांचा, त्या समाजाला सेवा प्रदान करण्यासाठी निर्माण झालेल्या संस्था आहेत. तरी पण या संस्थेमध्ये पैशाचे व्यवहार होतात, कॅशचे व्यवहार होतात. मग त्यामुळं या कॅशच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी त्याच्या नोंदी करून ठेवल्या जातात. आणि मग नोंदी ज्या केल्या जातात त्या नोंदीच्या आधारे कळतं की आपल्याला या चालू वर्षामध्ये म्हणजे करंट इयरमध्ये काही फायदा झाला आहे का लॉसमध्ये आहोत आपण, हे पाहण्यासाठीच खास करून हे अकाउंट्स काढले जातात. आणि या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा हे जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काढलं जातं ते त्यासाठीच काढलं जातं की आपल्याला सरप्लस म्हणजे फायदा झाला आहे का डेफिसिट म्हणजे लॉस झाला आहे का हे शोधण्यासाठीच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काढलं जातं. नंबर 5 या ठिकाणी नंबर 5चा पॉईंट असेल, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ऑलवेज अकम्पेन्ड विथ बॅलन्स शीट. हे बॅलन्स शीटला काय असेल? जोडलं गेलेलं असणार आहे. म्हणजेच अगोदर इन्कम एक्सपेंडिचर काढलं जाणार आहे आणि त्यानंतर बॅलन्स शीट काढली जाणार आहे. इन्कम एक्सपेंडिचरमधला आलेला सरप्लस असेल किंवा डेफिसिट असेल हे बॅलन्स शीटला ट्रान्सफर केलं जातं. म्हणजे सरप्लस असेल तर कॅपिटल फंडमध्ये ॲड केलं जाईल आणि डेफिसिट असेल तर कॅपिटल फंडमधनं काय होणार आहे ते लेस होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नंबर 6, इट हॅज नो ओपनिंग बॅलन्स. या ठिकाणी ओपनिंग स्वरूपाचं कुठलंही बॅलन्स असणार नाही. ओपनिंग स्वरूपाचं बॅलन्स असणार नाही म्हणजे सुरुवातीला असतं बघा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ठीक आहे. तशा पद्धतीचं कुठलंही ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी असणार नाही आहे. डायरेक्ट ॲटम्सनी या ठिकाणी सुरुवात होईल. त्यानंतर नंबर 7, सरप्लस और डेफिसिट इज ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. सरप्लस आणि डेफिसिट असेल तर ते काय केलं जातं? कॅपिटल फंडला ट्रान्सफर केलं जातं. मगाशी सांगितल्याप्रमाणे सरप्लस असेल तर कॅपिटल फंडमध्ये ॲड करा, डेफिसिट असेल तर कॅपिटल फंडमधनं लेस करा. नंबर 8, इट रेकॉर्ड्स ऑल कॅश ॲटम्स ॲज वेल ॲज नॉन कॅश ॲटम्स विच आर रिलेटेड टू करंट इयर्स किंवा करंट पिरियड.
जे ॲटम्स या ठिकाणी नोंदवले जाणारे ॲटम्स हे काय आहेत, कॅश ॲटम्स आहेत, त्याचबरोबर नॉन कॅश ॲटम्स आहेत. म्हणजे प्रत्यक्ष रोख स्वरूपाचे ॲटम्स आहे किंवा जे आपल्याला करंट इयरमधलं आहे पण आणखीन मिळालेलं नाही असं सुद्धा या ठिकाणी आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे आउटस्टँडिंग सॅलरी असेल किंवा प्रिपेड आउटस्टँडिंग सॅलरी असेल म्हणजेच काय तर आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे काय आपण म्हणू शकू की आउटस्टँडिंग चालू वर्षीचाच खर्च आहे. सॅलरी द्यायची आपल्याला पण आपण 10 महिन्याची सॅलरी दिली आहे, आणखीन 2 महिन्याची राहिली आहे म्हणजे कशी आहे ती आउटस्टँडिंग. दिली आहे का 2 महिन्याची म्हणजे हे कॅश गेली आहे का आपली, गेली नाही म्हणजे हा कसला आहे, नॉन कॅश आहे. कॅश आणखीन दिली आहे का आपण, दिलेली नाही. 10 महिन्याची कॅश दिली आहे, 2 महिन्याची कॅश आणखीन दिलेली नाही. पण ही 2 महिन्याची जी काही सॅलरी आहे हा कुठला एक्सपेन्सेस आहे, करंट इयरचा आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय आहे, आउटस्टँडिंग आहे. म्हणजे तो काय करावा लागेल आपल्याला, या अकाउंटला नोंदवावा लागेल. म्हणजे तुमची जी काही सॅलरी आहे त्या सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग सॅलरी काय करावी लागेल, ॲड करावी लागेल आणि त्या ठिकाणी जी काही टोटल असेल ते आपण आउटरला टाकतो. म्हणजे या ठिकाणी कॅशचे आयटम्स येतात म्हणजे प्रत्यक्ष दिलेली कॅश किंवा काही द्यायची राहिली आहे, करंट इयरची आहे आणखीन दिलेली नाही अशी सुद्धा कॅश या ठिकाणी नोंदवली जाते. त्याचबरोबर इन्कमच्या बाबतीतसुद्धा इन्कम मिळाले, काही प्रमाणात मिळाले पण चालू वर्षीचं काही रिसिवेबल आहे, काही मिळायचं राहिले. बघा रिसिव्ड म्हणजे काय, प्रत्यक्ष मिळाले. रिसिवेबल म्हणजे काय, मिळणार आहे. मग हे मिळणारं करंट इयरचं आहे का, जर करंट इयरचं असेल तर ते तुम्हाला ॲड करावं लागेल, ठीक आहे. पण जर ते नेक्स्ट इयरचं असेल, प्रिव्हियस इयरचं असेल तर ते घ्यायचं नाही. आता थोडंसं कन्फ्युजन होत असेल, मॅडम काय 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 सांगायलात वेगवेगळं, काय लक्षात येणं झालं. पण प्रत्यक्ष जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवू आणि तुम्ही हे काळजीपूर्वक वाचाल तेव्हा तुमच्या थोडं तरी लक्षात नक्कीच येईल, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. या ठिकाणी इथेच थांबूया.